नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. मित्रांनो, राज्यसभेची निवडणूक जवळ आलेली आहे आणि आता भारतीय जनता पक्षाने आपले उमेदवार निश्चित केलेले आहेत. देशभर भाजपचे जे अध्यक्ष आहेत नितीन नवीन, त्यांनाही उमेदवारी मिळाली, पण त्याखेरीज एक दलित उमेदवार त्यांचा राष्ट्रीय स्तरावरची गोष्ट सांगतोय, एका दलित उमेदवाराला त्यांनी उमेदवारी दिलेली, महाराष्ट्राच्या बाहेरची गोष्ट सांगतोय. आणि महाराष्ट्रात त्यांनी जी उमेदवारी घोषित केली आहे त्याच्यामध्ये रामदास आठवले आहेत. रामदास आठवले यांना उमेदवारी मिळेल असं सांगण्यात येत होतं. गंमत अशी वाटते की रामदास आठवले हे एक चांगले नेते आहेत, पण त्यांच्या पक्षात अन्य कोणीच नाही की ज्याला ते उमेदवारी देतील. का सतत त्यांनीच फक्त उभं राहायचं आणि त्यांनी सत्तेचे सगळे फायदे मिळवायचे, हा प्रश्न आहे. तो अर्थात भारतीय जनता पक्षाचा आणि रामदास आठवलेंचा प्रश्न आहे. विनोद तावडे यांना डावलण्यात आलेलं होतं, अशा प्रकारची टीका काही वर्ष सुरू होती. मग ते केंद्रामध्ये त्यांनी अत्यंत महत्वाच्या जबाबदाऱ्या पेलल्या आणि त्यांच्या गुणांचं चीज झालं. ते मराठा समाजाचे उमेदवार आहेत. आणि याखेरीज भाजपने माया चिंतामण इवनाते या नागपूरच्या माजी महापौर आणि भाजपच्या आदिवासी महिला नेते आहेत. एका मोठ्या समाजाचं ते त्या प्रतिनिधित्व करत आहेत. आणि दुसरं रामराव वडकुते हे धनगर समाजाचे नेते आहेत आणि माजी आमदार आहेत. यांना उमेदवारी देऊन भारतीय जनता पक्षाने सामाजिक समीकरणं साधलेली आहेत. पण विशेष म्हणजे याच्यामध्ये जे वडकुते आहेत ते असं म्हणाले की मला कल्पनाही नव्हती, मला शोधून काढलं आणि मला उमेदवारी दिली. मला या राजकारणातनं एक पैसाही मिळवायचा नाही आहे आणि माझ्या पक्षाने मला शोधून काढलं, हेरलं मला आणि मला मोठी संधी दिलेली. भारतीय जनता पक्षावर मी अनेकदा टीका करत असलो तरी भारतीय जनता पक्ष हा गुणांचं चीज करणारा पक्ष आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी असे अनेक पक्ष आहेत. अगदी उद्धव ठाकरे यांचा पक्ष असेल, मनसे असेल, अनेक पक्षामध्ये, प्रादेशिक पक्षामध्ये नेत्याची चमचेगिरी करणं हे फार मोठ्या प्रमाणावर चालतं. आणि जे चमचेगिरी करतात, जे सतत अवतीभोवती असतात, त्यांना संधी मिळत राहते. अर्थात त्या पक्षांमध्ये सुद्धा नेता जर गुणांचं कौतुक करणार असेल, नीट गुण हेरणार असेल, तर तो योग्य निवडही करतो. पण तरी देखील साधारणतः असं दिसतं. पण भारतीय जनता पक्षामध्ये मात्र एक प्रकारचं एक एफिशियन्सी आहे आणि निपक्षपातीपणे साधारणतः ते निवड करतात. मागासलेल्या समाजांना, शोषित वंचितांना स्थान देतात, याचं कौतुक करावं लागेल. या उलट अन्य पक्षामध्ये घराणेशाही जास्त आहे. भारतीय जनता पक्षाने मध्ये नाही असं नाही, पण अन्य पक्षामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे. काँग्रेसचं तर त्यामध्ये नेतृत्व माहितीच आहे आपल्याला, वरचं नेतृत्व नाही, खाली गाव जिल्ह्यामध्ये काँग्रेसमध्ये घराणेशाही आहे, राष्ट्रवादीत घराणेशाही. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी दोन्ही पक्षांमध्ये कशा प्रकारे घराणेशाही आहे आलेले पुण्यामध्ये, याच्या बातम्या आलेल्या आहेत. असो, तो प्रश्न नाही. आज भारतीय जनता पक्षाने निवड जाहीर केली, त्यांनी भाकरी फिरवली एक प्रकारे, म्हणजे नवीन लोकांना संधी दिली. काही जुने आहेत पण नवीन लोकांना संधी दिली आणि कर्तृत्वाचं, गुणांचं, कार्यक्षमतेचं कौतुक करणारं, त्यांना संधी देणारं, त्यांना चालना देणारं, त्यांना प्रोत्साहन देणारा हा पक्ष आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भाजपला यश काय मिळतं तेही तपासलं पाहिजे. फक्त वोट चोरी आणि पैसे चारून यश मिळत नाही, याही गोष्टी आहेत. या गोष्टी भाजपच्या विरोधकांनी लक्षात ठेवल्या पाहिजे. आता मुद्दा असा आहे की मवियाच्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी पक्षाला राज्यसभेमध्ये एकच जागा, त्यांच्याकडे अशी मतं आहेत की एकच जागा त्यांची निवडून येऊ शकते. आणि आता जवळजवळ एकमत झाले. इतके दिवस वाटाघाटींचं घुराळ सुरू होतं आणि शरद पवार यांना आता उमेदवारी देणार आहेत असं जवळजवळ निश्चित झाल्याचं खुद्द काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. आणि त्यांनी त्याच्याबद्दल अप्रत्यक्षपणे हसत का होईना नाराजी व्यक्त केली होती, कारण काँग्रेसचा क्लेम होता त्याच्यावर. काँग्रेसला राज्यसभेवरती आपला उमेदवार हवा तिथे आपला, आणि आपलं स्थान तिथे एकूण राष्ट्रीय राजकारणात टिकून ठेवण्यासाठी, राज्यसभेमध्ये टिकून ठेवण्यासाठी त्यांना ती उमेदवारी हवी होती. पृथ्वीराज चव्हाण असतील, बाळासाहेब थोरात असतील, अनेक त्यांच्याकडे चांगले उमेदवार होते.
आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा उमेदवार किंवा नेता जर राज्यसभेत असता तर अक्षरशः त्यांनी एनडीएला सतावून सोडलं असतं, मोदी सरकारला सतावून सोडलं असतं. कारण अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडणी पृथ्वीराज चव्हाण करतात. राफेल सारखा विषय असो, एप्स्टीन फाईल असेल, अनेक विषयांवरती अभ्यासपूर्ण मांडणी पृथ्वीराज चव्हाण करतात आणि त्यांना काँग्रेसने बरीच वर्ष कुजवत ठेवलेलं आहे. त्यांच्या गुणांचा राष्ट्रीय स्तरावरती उपयोग करून घेतला गेला नाही. भले त्यांना जनाधार नसेल, भले ते कोणाला निवडून देऊ शकत नसते, आणू शकत नसतील, पण काही नेते असे असतात की जे उत्तम बोलतात, अभ्यास करून, संशोधन करून चांगले मुद्दे मांडतात, विधेयकं चांगली तयार करतात. असं प्रत्येकाचे गुण वेगळे असतात. तसे पृथ्वीराज चव्हाण हे त्या प्रकारचे नेते आहेत. असो, आता काँग्रेसचं म्हणणं होतं की आमच्या नेत्यांना कोणाला तरी राज्यसभेवरती संधी मिळाली पाहिजे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये आदित्य ठाकरे असतील, अन्य नेते असतील, त्यांना वाटत होतं की आम्हाला संधी मिळायला पाहिजे, का आमचे सगळ्यात जास्त आमदार आहेत आणि आमदारच पाठवणार तिथे राज्यसभेवरती. तर सगळ्यात जास्त आमदार ज्या पक्षाचे आहेत उद्धव ठाकरे, त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला संधी मिळायला पाहिजे. परंतु उद्धव ठाकरे यांना किंवा अन्य कोणाला विधान परिषदेवरच्या जागेसाठी पाठिंबा लागेल मवी असा हाही मुद्दा होता. परंतु पहिला प्रश्न असा होता की बघा, यामध्ये शरद पवारांचं नाव पहिल्यापासून संजय राऊत, शरद पवारांना संधी दिली पाहिजे. शरद पवार सर्वोच्च नेते आहेत, महाविकास आघाडीचे शिल्पकार आहेत, इंडिया आघाडीमध्ये महत्वाची भूमिका त्यांची आहे, शरद पवार दिल्लीत असणं अत्यंत महत्वाचं आहे, असे अनेक मुद्दे मांडत होते. बघा, शरद पवार जवळजवळ 2.5 वर्षापूर्वी जे संपूर्ण ड्रामा झाला, हाय व्होल्टेज ड्रामा झाला, त्यामध्ये शरद पवार असं म्हणाले की मला आता निवृत्त व्हायचंय. त्या क्षणी रडारड झाली. राष्ट्रवादी एकच पक्ष होता. जयंतराव पाटील असे अनेकांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि मग शरद पवारांनी तो राजीनामा मागे घेतला. आता शरद पवार तेव्हा स्वतःहून स्वेच्छेने निवृत्त होणार होते आणि कदाचित ते वेगवेगळ्या संस्थांचं काम त्यांनी केलं असतं. अजितदादांची इच्छा होती की शरद पवारांनी निर्णय घेतला तर निवृत्त व्हावं, नवीन नेते पुढे येतील आणि काय हरकत आहे त्याला. म्हणजे इव्हन शरद पवार यांच्या पक्षातल्या जे तरुण नेते आहेत किंवा मध्यमवयीन नेते ते पुढे येतील, त्यांना राज्यसभेत संधी मिळेल, ते का नाही बाबा असं. म्हणजे कोणाच्याही मनात प्रश्न येईल ना असा. शरद पवारांचं वय 85 पूर्ण आहे आणि आता 86 वर चालू. गेल्या काही महिन्यामध्ये ते सातत्याने आजारी पडत आहेत. शरद पवार यांच्या मी गुणसंकीर्तन करायची गरज नाही. शरद पवारांबद्दल मी अनेकदा कौतुकानेच बोललेलं आहे. राजकारणातले ते भीष्माचार्य आहेत. राजकारण कसं करायचं आहे, प्रतिस्पर्ध्याला कसं खेळवायचं आहे, कात्रजचा घाट कसा दाखवायचा, हे सगळं त्यांना माहिती आहे. मवियाचे इंडिया आघाडीमधली त्यांची भूमिका महत्वाची ठरलेली आहे. ज्यावेळी 2019 मध्ये अत्यंत प्रतिकूल काळ होता, त्यावेळी शरद पवार यांनी पावसातली सभा केवळ घेतली नाही, पण फार मोठं कर्तृत्व दाखवलं आणि काँग्रेसचेही उमेदवार त्यावेळी निवडून आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि भारतीय जनता पक्षाचे एवढं आव्हान परतून लावण्यासाठी शरद पवारांनी आटोकाट प्रयत्न केले. शरद पवारांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून अनेक कामं केली, कृषी मंत्री म्हणून अनेक कामं केली, संरक्षण मंत्री म्हणून अनेक कामं केली. हे सगळं सांगण्याची ही वेळ नाही. मुद्दा असा आहे की अरे सगळी कामं केली, आम्ही चांगलं म्हणतोय, पण आता कुठेतरी थांबलं पाहिजे ना. राजकारणात राहायचं की नाही हा त्यांचा निर्णय, आपण कोणाला सांगू शकत नाही. पण पदावरती जाऊ नये असं माझं, म्हणजे कुठलंही पद घेऊ नये, मार्गदर्शकाची भूमिका ठेवावी, सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे राहायला काय हरकत आहे. सतत पदच पाहिजे काय ना, काय गरज आहे याची. आणि आता असं म्हटलं जाते की जर शरद पवार हे जर उभे राहणार नाही नसले तर भारतीय जनता पक्ष आणखीन एक उमेदवार, 7वा उमेदवार उभा करेल आणि मग महाविकास आघाडीचा उमेदवार जो कोणी असेल तो पराभूत होईल. भारतीय जनता पक्ष असं जेव्हा म्हणते तेव्हा एक प्रकारे भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीची भूमिका मांडते की महायुती की आम्हालाही शरद पवारच पाहिजे ते. आता हे काय गुपित आहे मला कळत नाही. शरद पवार नसले आणि ठाकरे किंवा काँग्रेसचा उमेदवार असला तर आम्ही लढाईत उतरू, पण शरद पवार असले, एखाद्या माणसाचं वय 85 आहे म्हणून
तुम्ही त्यांना सपोर्ट का करताय? किती का असेल, 85 असेल, 90 असेल, भारतीय जनता पक्षाने त्यांचा विरोधच करायला पाहिजे. एकमताने कशासाठी निवडायचं? काय कारण काय त्याचं? असं असता का म्हणजे राजकारणात? तात्विक भूमिका आहे ना. शरद पवारांची विचारसरणी भाजपच्या विरोधातली आहे, महायुतीच्या विरोधातली आहे. मग त्यांनी त्यांच्या विरोधात उमेदवार उभा केला पाहिजे. काय हरकत आहे? फोडाफोडी करा, काही करा. पण ते नसले तर मात्र फोडाफोडी करू, ते असले तर आम्ही काही प्रॉब्लेम करणार नाही. हा काय भाग आहे? हे काय गौडबंगाल आहे? आणि याचा अर्थ असा आहे की कुठेतरी शरद पवार हे भारतीय जनता पक्षाला, महायुतीला किंवा एनडीए आघाडीला पूरक भूमिका निभावत आहेत का, असा प्रश्न निर्माण होणं साहजिक आहे. त्याचप्रमाणे गेल्या अनेक वर्षामध्ये मी पाहिलं की राज्यसभेमध्ये नुसतं उपस्थिती लावून उपयोगाचं नाही, अनेक महत्वाच्या विषयावरती शरद पवार काहीही बोललेले नाहीये. कृषी कायद्यांवरती सुद्धा काही बोलले नाहीत ते. म्हणजे ज्या प्रकारे विरोधक म्हणून, विरोधी पक्षाचा एक अत्यंत अनुभवी नेता म्हणून बोलायला पाहिजे तसं बोलले नाहीये ते. आणि आदित्य ठाकरेंना समजा संजय राऊत यांनी खरं म्हणजे पक्षाचं हित बघायला पाहिजे होतं या बाबतीत, शिवसेनेची बाजू घ्यायला पाहिजे होती की उद्धव ठाकरे आम्हाला तिथे उमेदवारी मिळायला पाहिजे, यासाठी झगडायला पाहिजे होतं. पण ते तसे झगडले नाहीत. आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे सातत्याने ही भूमिका घेतली की आमचा तिथे राज्यसभेमध्ये पाहिजे. आता त्यांच्या प्रियांका चतुर्वेदी आहेतच, संजय राऊत आहेत, पण आता प्रियांका चतुर्वेदी निवृत्त झाल्यानंतर पुन्हा प्रियांका चतुर्वेदीच नाही. त्यांच्याकडे अनेक नेते आहेत जे या शर्यतीमध्ये होते, चांगले नेते मी म्हणतो. आणि जे राज्यसभेत की जे पूर्वी विधानसभेत किंवा राज्यसभेत नव्हते किंवा लोकसभेत नसतील, असेही शिवसेनेमध्ये काही तरुण नेते किंवा महिला नेते अशा असू शकतात की ज्यांना अशी संधी मिळायला पाहिजे होती. काय हरकत आहे? मी उदाहरणार्थ मी असं म्हणतो की जसं अंबादास दानवे प्रयत्न करत होते, सुषमा अंधारे, काय हरकत आहे त्यांचा नावाचा विचार करायला? अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी परफॉर्म केलं, असं अभ्यासपूर्ण मांडणी करतात त्या. आणि राज्यसभा हे अभ्यासपूर्ण मांडणीचं व्यासपीठ आहे. पण नाही, शरद पवारांच्याच नावावरती एकमत झाल्याचं दिसते. म्हणजे काँग्रेसचा विरोध असताना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा सुद्धा तसा काही फार पाठिंबा नसता. संजय राऊत यांचा अपवाद बघायचा. आणि उद्धव ठाकरे यांच्या मनात जर प्रश्न असेल की बाबा तुम्ही दोन पक्ष विलीन होणार असाल आणि तुम्ही एनडीए आघाडी जाणार असाल तर आम्ही तुम्हाला कशाला निवडून आणू शरद पवारांना? तेव्हा आता जयंत पाटलांनी खुलासा केला की आता विलिनीकरणाचा प्रश्नच नाहीये आणि विलिनीकरण होणारच नाही. पण विलिनीकरण होणार नाही तो प्रश्न संपलाय असं म्हणून चालणार नाही. सुप्रियाताई आणि जयंतराव मातोश्रीवर गेले तेव्हा मला माहित नाही काय चर्चा झाली, पण प्रश्न असा आहे की विलीन न होता सुद्धा जर तुम्ही उद्या काही महत्वाच्या विधेयकांवरती, प्रश्नांवरती महायुतीच्या बाजूने किंवा एनडीएच्या बाजूने भूमिका घेणार असाल, मुंबईमध्ये अदानीची तळी उसळणार असाल, तर शरद पवारांना का तिथे राज्यसभेवरती पाठवायचा हा माझ्या मनातला प्रश्न आहे. हा तात्विक प्रश्न आहे, ते व्यक्तिगत विरोधाचा किंवा असा काहीही प्रश्न नाही. आता राहुल गांधींनी सुद्धा पण मवाळ भूमिका घेतलेली. राहुल गांधींनी अगोदर त्यांनी स्वतः आणून जगलं तर विरोध असावा काँग्रेस श्रेष्ठींचा, पण आता शरद पवार असणं आवश्यक आहे राज्यसभेवरती अशी काँग्रेसनी भूमिका घेतली आहे. पण त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा याला फार मोठ्या प्रमाणात विरोध होता, असं विजय वडेट्टीवार, हर्षवर्धन सपकाळ यांच्या भूमिकामधून स्पष्ट झालं. मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळी मुलायमसिंग यादव यांचं वय झालं तेव्हा ते संसदेत होते, त्यांची कामगिरी अतिशय वाईट होती. ते त्यांच्या पक्षाचे मालक होते, ते आले तिथे, पण त्यांची कुठल्याही प्रकारची भूमिका ठोस नव्हती. आणि उलट मोदींची फक्त तळी उचलण्याचं काम उत्तर आयुष्यात मुलायमसिंग करत होते, ज्यावेळी त्यांचा पक्ष हा मोदींच्या बाजूचा नव्हता, विरोधातलाच होता, पण त्यांनी अशी भूमिका घेतली. आता दुसरी गोष्ट अशी आहे की आता भारतीय जनता पक्ष म्हणतोय की आम्ही, खासगीत ते सांगतायत की आम्ही सहजपणे फोडाफोडी करू शकतो, जशी आम्ही फोडाफोडी यशस्वीपणे केली. म्हणजे जेव्हा मविया सरकार होतं तेव्हा विधान परिषदेच्या निवडणुकामध्ये, राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये आता फोडाफोडी करण्याबाबत भारतीय जनता पक्षाचा हात कोणी जाऊ शकत. अमित शहा आहे तिथे,
खुद्द देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे मी एका वेळी 2-2 पक्ष फोडले असं म्हणतातच ते. आता तो प्रश्न नाही. भारतीय जनता पक्ष हा काय करू शकतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण मुद्दा असा आहे माझा की राजकारणात तरुणांना संधी केव्हा मिळणार. राजकारणामध्ये भाकरी फिरवण्याच्या गोष्टी शरद पवार करत होते. त्यांनी अनेकदा भाकरी फिरवली, तरुण नेतृत्वाला आपल्या पक्षात संधी दिली. आणि आता ज्यावेळी अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षची फाळणी घडवली आणि ते दुसरे स्वतःचा एक पक्ष स्थापन केला, आता अजितदादा आपल्यामध्ये नाही आहेत, त्यावेळी शरद पवार म्हणाले होते की आता आमच्याकडे कोणी आहेत ना, शरद पवार म्हणाले, आणि आम्ही तरुण लोकांना संधी देणारे, भाकरी फिरवणार असं ते म्हणाले. भाकरी फिरवायला काहीच हरकत नाही. कारण आता तुम्हाला सांगतो की आता शरद पवारांच्या पक्षामध्ये फारसं काही उरलेलं नाही. आज स्थिती अशी आहे की खूप दुबळा झालेला आहे आणि सत्तेच्या अनुषंगानेच आपली कामं होतील असे मानणारेच लोक त्यांच्याकडे जास्त प्रमाणात आहेत. आज जर विलिनीकरण झालं नाही तर आपली कामं कशी होणार अशी त्या आमदारांनी खासदारांना भीती वाटते. अशा वेळी विलिनीकरण झालं नाही तरी सुद्धा यांची भूमिका, शरद पवार यांच्या पक्षाची भूमिका काही अपवाद वगळता महायुतीला आणि एनडीएला पूरक, पोषक, सौम्य, नरमाईची अशीच असण्याची शक्यता आहे. आणि शरद पवार उद्या राज्यसभेत गेले तरी सुद्धा कुठल्याही प्रश्नावरती सरकारला ते अडचणीत आणतील का असा माझ्या मनात प्रश्न आहे. आजपर्यंत त्यांनी कधी ठोस, ठाम, आक्रमक भूमिका मांडलेली नाहीये. तरी देखील शरद पवार आता राज्यसभेवर जाणार असतील तर त्यांना आपण शुभेच्छा देऊया. पण तरुणांना संधी केव्हा मिळणार. आणि भारतीय जनता पक्ष ज्या प्रकारे नवनवीन लोकांना संधी देतो, लॉबिंग ज्यांनी केले त्यांना नाही, लॉबिंग न करणारी चांगली गुणीजन हेरून त्यांना संधी देतो, असं मविया हा पक्ष केव्हा करणार का त्याच चेहऱ्यांना पुन्हा पुन्हा संधी देणार हा खरा प्रश्न आहे. तुर्तास एवढं. धन्यवाद.